मग आवडली का मुलगी? Ladies and gentlemen, एक गुड न्यूज आहे. काय काय? गाडी बुक केली. हार्दिक अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आत्ताच डाऊन पेमेंट करून आलोय. मग कुठल्या कंपनीची गाडी घेतली आणि कुठल्या कलरची घेतली? ते सरप्राईज आहे. अरे असं काय? हा सांगा ना. हा सरप्राईज म्हणजे सरप्राईज. अरे जेनी हॅव पेशन्स. आता म्हणतात ना की सरप्राईज आहे, सो लेट इट बी अ सरप्राईज. हा आणि हे घ्या तुम्ही तोपर्यंत ना मिठाई खा. आज के बाद इस ऑफिस में सिर्फ और सिर्फ गुड न्यूज ही आएंगे. थँक्यू. वहिनी तुम्ही घ्या. सत्य आहे बघा. हॅलो राधिका मसाले. हॅलो जेनी मॅडम, मी कदम बोलतोय ALF मधून. हा बोला. कदम. कदम ALF. जेनी मॅडम, गुरु सरांना अपॉइंटमेंट हवी होती राधिका मॅडमची. काय? एक मिनिट. सॉरी, गुरु सरांना तुमची अपॉइंटमेंट हवी? त्यांना मला फोन करायला सांग. हा सॉरी, सरांना मॅमला डिरेक्टली कॉल करायला सांगा. ओके मॅडम. विनी, हे काय ऐकतोय मी? गुरु सरांना चक्क तुम्हाला भेटायचंय. कशासाठी? आता अडचणीत आहेत ना, काहीतरी स्वार्थ असणार. पण मीही त्यांना अशी सहजासहजी भेटणार नाही. त्यांनी खूप वाट बघायला लावलीये, स्ट्रगल करायला लावलाय. आता स्ट्रगल करायची वेळ यांची आहे. सर, मी जेनी मॅडमला फोन केला होता. त्यांनी सांगितले की तुम्ही स्वतः राधिका मॅडमला फोन करा आणि अपॉइंटमेंट घ्या. काय? ही राधिका पण आता ना स्वतःच्या तालावर नाचवणार मला. तुमचं घड्याळ घेऊन जा आणि बघत जा आधेमध्ये, कारण तुमची वाईट वेळ पण सुरू झाली. गॅरी, तू आलास का लवकर? मी कशी दिसते? छान छान दिसते. माझ्याकडे बघ तरी एकदा. मी गोल्ड फेशियल केलंय आज. दे यूज रिअल गोल्ड, माहितीये? छान दिसतेस हा, एकदम गॉर्जियस. थँक्यू. थँक्यू सो मच. तू लवकर आलायस यार घरी. आपण शॉपिंगला जाऊया का? सगळीकडे सेल लागलाय छान खूप. शनाया, आता मला सेल मध्ये विकायची वेळ येते आणि पैसे पण नाही मिळणार. सॉरी, चिडू नको ना प्लीज. चल ना बाहेर जाऊ ना आपण, तुझा मूड पण फ्रेश होईल यार. चल ना प्लीज सोबत. चल तू थांब 2 मिनिटं, मी आलेच आता. आनंद भाऊजी, आपण उद्याला पुण्याला जाऊया. उद्या पुण्याला? अरे पण खूप ओव्हरलोड आहे. हाय नो, पण प्लॅन मीटिंग तर करायलाच हवी ना. सगळ्या गोष्टी फोनवरती नाही होणार. ठीक आहे, मग मी काहीतरी करतो. चालेल. आनंद भाऊजी, यांचा फोन. गुरुचा? बघा काय म्हणतोय. यांना आता अपॉइंटमेंट हवी ना, विसरलात का? अरे विसरणार कसं? आता त्याला गरज आहे ना, म्हणून तो 10 वेळा फोन करतो. 1 नंबरचा स्वार्थी माणूस आहे तो. नाही थांबा थांबा, तुझा लगेच उचलू नका. अरे थोडा भाव खा ना, आरामात रिसिव्ह करा. चल. काय काम आहे? तर महत्वाचं बोलायचंय. जरा ऑफिसला येशील का? नाही जमणार.
आणि तुम्हाला जर कामाचं बोलायचं असेल तर माझ्या पर्सनल मोबाईलवरती फोन करू नका. राधिका मसाल्याच्या ऑफिसला फोन करा. हे बघ राधिका, तू अडला तरी अडवाचे पाय तरी पैकी हांजी हांजी करावी लागणार. हॅलो राधिका मसाले. मिस जेनी, जरा तुमच्या राधिका सुभेदार मॅडमशी बोलायचं होतं. जरा प्लीज फोन ट्रान्सफर करता का त्यांना? वन सेकंड. हॅलो, लवकर बोला. जरा महत्वाचं बोलायचंय, जरा ऑफिसला ये. नाही जमणार. मला असं वाटतं की तुमचं काम आहे ना, तुम्ही इथे या. राधिका, असल्या फॉर्मॅलिटीज करायला वेळ नाही हा माझ्याकडे. मलाही वेळ नाही. फोन ठेवू का? एक मिनिट बोलतोय ना मी. मी येतो. कधी येऊ? थांबा, मी माझं स्केड्यूल चेक करून सांगते. जेनी, उद्या मॅम उद्या पॉसिबल नाहीये, खूप बिझी आहात तुम्ही. मीटिंग्स आहेत आणि मॅम तुम्ही पुण्याला जाताय ना? हा, परवा. हॅलो, परवा फॅक्टरी व्हिजिट आहे ना मॅम तुमची. त्यानंतर मॅम फुल वीक तुम्ही खूप बिझी आहात. हा, या आठवड्यात नाही जमणार. नंतर भेटू. राधिका, माझं महत्वाचं काम आहे, प्लीज. काय म्हणाला? राधिका, माझं महत्व. राधिका सुभेदार, एकेरी उल्लेख करू नका. ओके. दिस इज राधिका सुभेदार मॅडम. माझं जरा अर्जंट आणि महत्वाचं काम आहे, तर मला प्लीज अपॉइंटमेंट देऊ शकाल का तुम्ही? तुम्ही असं करा, उद्याला या, पण मी काही कमिट करत नाहीये तुम्हाला. वेळ मिळाला तर भेटेल. ओके? आता येऊ द्या त्याला, आता मीच बघतो बघा. काय अवस्था झालीये तुमची. आज तुम्हाला तुमच्या लग्नाच्या बायकोची सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मी म्हंटल होतं ना, काळ वेळ काही सांगून येत नाही. अरे व्हॉट हॅपेंड? नाही, आता माझ्याशी अजिबात बोलू नकोस. माझं डोकं फिरलंय. मला काही एक्सप्लेनेशन करायचं नाही. आणि तुम्हाला जर कामाचं बोलायचं असेल तर माझ्या पर्सनल मोबाईलवरती फोन करू नका. राधिका मसाल्याच्या ऑफिसला फोन करा. राधिका, असल्या फॉर्मॅलिटीज करायला वेळ नाही हा माझ्याकडे. मलाही वेळ नाही. फोन ठेवू का? राधिका सुभेदार, एकेरी उल्लेख करू नका. प्यारी, आई बाबा. अरे आले सुनबाई. अगं सुनबाई आली आहे, चहा मांड तिच्यासाठी. नाही नाही, काही नको. आई तुम्ही बाहेर या बरं पहिले. अगं मांडते ना, थांब. काय झालं? तुम्हाला दोघांना एक बातमी सांगायची आहे. कसली? काय? मी गाडी बुक केली आहे. अरे वा, बढिया, अभिनंदन. एकदम अचानक कशी बाई गाडी बुक केली तू? आणि कोणती आहे? रंग कोणता आहे? आई ते मात्र सरप्राईज आहे. हाय बाई,
अथर्वला माहित आहे का? नाही. का बरं? त्याला कळल्यावर केवढं खुश होईल. पोट्ट का करून का नाही असं होईल त्याला. अगं खुश होईल म्हणजे त्याचं स्वप्न होतं आपल्याकडे मोठी गाडी असावी. मला नेहमी म्हणायचा आजोबा आपल्याकडे मोठी गाडी असती ना तर आपण रोज सगळे फिरायला गेलो असतो. राधिका बस बर, मी दृष्ट काढते तुझी. आई कायचे काय काय काहीच काही नाही. आई खरंच बाबा सांगा ना आईना. करू दे. बाई तिला बरं लेकरांचं भारी कौतुक असतं बरं आईला. बस तू बस. आल्या गेल्याची, चोर चांडाळांची, जनजनावरांची, भूताखेतांची कोणाची दृष्ट लागली असेल तर निघून जाऊ दे बा. माझ्या गुरुची पण मी अशी दृष्ट काढायची बरं, अगदी लहानपणापासून. त्यांनी काही चांगली गोष्ट केली की काढली दृष्ट. मोठा होईपर्यंत काढायचं म्हणताय दृष्ट. आता खूपच लांब गेला मायापासून. अगं पुरे कशाला चांगल्या प्रसंगामध्ये वाईट गोष्टी आठवायच्या. उगाच आनंदामध्ये विरजण टाकायची सवय आहे तुला. मला माहित आहे हो, माझा गुरु दृष्ट आळलाय, पण मी काहीच करू शकत नाही ना त्यासाठी. आई हे दृष्टाळले असतील पण त्रास तर आपणच भोगून राहिलो ना. पण आता यांनाही भोगायला लागणार त्रास. आज ऑफिसमध्ये यांचा फोन आला होता. कशाला? जरा महत्वाचं बोलायचंय, जरा ऑफिसला येशील का? नाही जमणार. आणि तुम्हाला जर कामाचं बोलायचं असेल तर माझ्या पर्सनल मोबाईलवरती फोन करू नका. राधिका मसाल्याच्या ऑफिसला फोन करा. मला असं वाटतं की तुमचं काम आहे ना, तुम्ही इथे या. राधिका असल्या फॉर्मॅलिटीज करायला वेळ नाही हा माझ्याकडे. राधिका सुभेदार, एकेरी उल्लेख करू नका. उत्तम केलं सुनबाई तू. त्यानं जे केलं ना निस्तर म्हणावं आता. त्याच्या कर्माचे बळ त्यालाच भोगायला लागेल. बाबा माणसाची वेळ कधीच सारखी नसते. परिस्थिती बदलत राहते आणि आता वाईट परिस्थिती यांच्यावर येणार आहे. नानी नको वाटतंय मला आता. खूप जड झालंय सगळं. बस. अगं आता दिवसभर झाले ना म्हणून होत असं. तुम्हाला आजार काय झाला? आणि कसं आहे समिधाचं असं झालंय, आधी पोट येतं मग समिधा येते. नाना बघ ना. नाही मस्करी केली ग. अगं मला पण असं खूप वाटतंय समिताला लवकर बाळ व्हावं, मग त्याला हातात खेळवावं, उचलून घ्यावं. मला पण कधी एकदा बाळाला हातात घेते आणि सगळीकडे मिरवते असं झालंय. काय रे हे घे. काय? समिधासाठी सीडी आणायला गेलो होतो. कसली सीडी? गर्भसंस्काराची. नाना श्रेयसचा फोन आला होता आणि तो म्हणत होता की गुरुनाथने राधिकाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलीये. काहीतरी मदत हवी आहे गुरुनाथला राधिकाकडून. पण गुरुनाथला राधिका काय मदत करणार? नाही, ALF बुडाली ना सध्या, त्यामुळे काहीतरी मदत हवी असणार. चला एका अर्थी बरं झालं तो दिवस उचाळला अखेर. गुरुनाथला राधिकेची मदत घ्यावी लागली. त्याला म्हणतात जैसे कर्म तैसे भोग. खरं सांगू का, मला बरंच वाटतंय. म्हणजे आता तरी गुरुनाथला राधिकाचं महत्व कळेल. राधिकानी चांगली अद्दल घडवली पाहिजे त्याला. मुलाला धड सांभाळत नाही, संसार करत नाही, असला कसला माणूस हा. काल राधिका बोलली आणि आता नानीजी बोलल्या. मला काऊन बरं त्याचं बोलणं असं खटकते. माझ्या मनात अजूनही माझ्या लेकाबद्दल माया आहे का? आणि मा असं ना मग ते का चुकीची आहे का? मला माहित आहे गुरु चुकीचा वागला. माझ्या मनात त्याविषयी संताप आहे ना,
पण माझ्या आईचं मी का करू? तिला मी कसं गप्प करू? त्या रागाच्या भरामध्ये काय बाई बोलले असले ते तोंडात माझ्या लेकरासाठी शाप नाही येणार. आई निघते बरं. काय झालंय? तुम्हाला बरं नाही वाटून राहिलं का? नाही काही नाही. आई मला कळून राहिलं तुम्हाला काय वाटत आहे. मी काल यांना बोलले म्हणून वाईट वाटतंय ना, पण मी तरी काय करणार. मला यांना यांची चूक दाखवून द्यायची म्हणून मी जशाच तसं वागले. राधिका मला सगळं कळतंय ग, पण वळत नाही ना, त्याचं का करू. इथंच तर सगळा घोळ झालाय. आता नानेजींकडे गेले होते. ते गुरु बद्दल काही बाई बोलत होते बरं तिकडे. मी त्यांना दोष देत नाही बरं, मला माहितीये गुरु चुकलाय, पण कसं असते ना, आपली पोराला आपण मारते झोडते काय बाई बोलते त्या आपल्याला एवढं काही वाटत नाही ग, पण दुसरं कोणी आपल्या पोराईबद्दल असं काही बोलायला लागलं की काळीच तुटते. ओ आई, मला माहितीये तुम्हाला यांच्याबद्दल प्रेम आहे मनात, पण यांचं काय? यांना वाटतंय का काही? यांचं काळीच दगडाचं झालंय. आई तुम्ही आठवा ना, यांनी केलेले अपमान आठवा, अथर्वची झालेली उपेक्षा आठवा. नाही आई, म्हणजे मी तुम्हाला आणि बाबांना असं अजिबात सांगणार नाही का तुम्ही यांच्याविषयी मनामध्ये राग धरा म्हणून, यांच्याशी वाईट वागा असं काही सांगणार नाही. पण यांनी माझा विश्वासघात केलाय आणि म्हणून मी यांना उत्तर देणार. गॅरी, कॉफी केली. तुला स्ट्रॉंग कॉफी आवडते ना? तुला बरं वाटतंय का आता? बरं आहे आता. शनाया, काल जे काही झालं त्याबद्दल सॉरी. इट्स ओके. ऍक्च्युली मी पण खूप घाबरले होते. एवढं रिॲक्ट करायची काहीच गरज नव्हती रे. एवढं रिॲक्ट करायची काही गरज नव्हती म्हणजे? नाही, सगळं केलंच तू आणि आता निस्तरतोय मी ना. तुला मुळात गरज काय होती त्या डॉक्युमेंट्सवर सह्या करायची? काय झाले माहितीये का तुला? केस केली आपल्यावर, जॉब गेला तर रस्त्यावर यायची वेळ येईल. नाहीतरी काय, असं नाही होणार काही. काहीतरी काय? शनाया, त्यांचं जे काही नुकसान झालंय ना ते आपण दोघांनी भरावं आता दावा केलाय त्यांनी. पण जे लोक असं काहीतरी फ्रॉड करतात ते दुबई किंवा लंडनला निघून जातात बघ ना, मग त्यांना कोणीच काही करत नाही. आपण पण जाऊया ना, निघून पळून जाऊया. चल. गुड आयडिया ऍक्च्युली. ना त्यापेक्षा एक काम कर ना, तू जे पळून गेलेत ना त्यांच्यापैकी कोणाला तरी फोन करेन, त्यांना म्हणून या इकडे, मलाही घेऊन जा. नाही म्हणजे आपल्या दोघांनाही बरं पडेल ना. काय बोलतेस? त्यांचे तगडे असतात, बँक बॅलन्स होऊन जाऊ शकतात. आपलं काय? चल काहीतरी मार्गाने केलंच. बरं ऐक ना, तू काही पण कर पण त्या राधिकाची हेल्प घेऊ नको, ठीक आहे? आय हेट हर. यार हा काहीच का नाही रिॲक्ट झाला? काय चाललं असेल याच्या डोक्यात? राधिकाला भेटेल का हा खरंच? खेड्याला सांगते, तोच काहीतरी सोल्युशन दे. सगळ्यांना कळलंय ना काय करायचंय ते? यार मला तर विश्वासच बसत नाहीये, गुरु इथे येणार आहे आपल्या ऑफिसमध्ये. सर याचीच तर वाट बघत होतो आपण. गुरु सरांना वहिनींकडे नाक घासत यावंच लागलं. उतरती कळा लागलीये ना, दुसरं काय होणार? मॅम, गुडवर्क आणि बॅड वर्क इथेच काउंट होतं, याच लाईफमध्ये. यालाच तर कर्म म्हणतात. जिने करावं तसं भरावं लागतंच. आय गेस ते निघाले असतील ना यायला. केव्हाच निघाले असतील. अगं रात्रभर झोप लागली नसेल त्यांना, संकटात आहेत ना ते, त्यांना आपली गरज आहे. कसं झोपणार ते?
असे कितीतरी अपमानाचे प्रसंग तुमच्यामुळे माझ्यावरती ओढवलेत गुरुनाथ. त्या सगळ्याचे हिशेब चुकते करणार मी.